हम अपना अधिकार मांगते हैं। 20% जागा महिला नर्सेसला आणि 20% जागा पुरुष नर्सेसला दिल्या पाहिजे। ज्या वेळेला आमचे प्रवेश तुम्ही तर करून घेतले, आम्हाला नर्सिंगसाठी तुम्ही ऍडमिशन करून घेतलं, त्यावेळेस पैसे छापण्याचं काम, शिक्षण संस्था चालकांचं पोट भरण्याचं काम त्या महाराष्ट्र सरकारने केलं आणि आता त्यांचं पोट भरलेलं आहे म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या पोटावरती लाटा घालण्याचं काम या ठिकाणी राज्य शासन करतंय। हम अपना अधिकार मांगते, हम नौकरी का अधिकार मांगते, शिक्षण आमच्या हक्काचं, नोकरी आमच्या हक्काची, शिक्षण आमच्या हक्काचं, फडणवीस हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, फडणवीस हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, हसन मुश्रीफ हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो, फडणवीस हमको पढ़ने दो, देश को आगे बढ़ने दो। कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, वैद्यकीय टीम कधी येणार प्रशासन जवाब दो, वैद्यकीय टीम कधी येणार प्रशासन हो जवाब दो, हम अपना अधिकार मांगते हैं, नहीं किसी से भीख मांगते, हम अपना अधिकार मांगते हैं, नहीं किसी से भीख मांगते, सरकार होश में हो, सरकार होश में हो, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। विद्यार्थ्यांचा जीव घेऊ पाहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचं करायचं काय? वैद्यकीय शिक्षण मंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ। सरकार मुर्दाबाद, 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 जिंदा सरकार मुर्दाबाद, 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 सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? महाराष्ट्र सरकारचं करायचं काय? नर्सिंगच्या सुविधा पोलीस प्रशासनाला मदत करायची आहे, विनंती आहे। कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच सगळ्या गोष्टी करा। नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना आमची विनम्र विनंती आहे। सर त्यांना 15 मिनिटं चौकटीत राहून सगळ्या गोष्टी करा। अरे आरोग्य विभाग झोपेतून उठा, अरे आरोग्य विभाग झोपेतून उठा। अरे हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते, अरे हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते, नहीं कुणाच्या बापाचं। अरे 80-20 रद्द झालाच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे। अरे 80-20 रद्द झालाच पाहिजे। आरोप करतात, अहो आम्हाला या आमच्या महिला भगिनींच्या नर्सेसला विरोध नाही, तेही आमच्यापेक्षा अधिक चांगली काळजी घेऊ शकतात, परंतु ज्या वेळेला तुम्ही या शिक्षण संस्थांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेतले त्यावेळेस तुम्ही का नाही काढला 80-20चा क्रायटेरिया? आता ज्यावेळेस नोकऱ्या देण्याची वेळ होती, ज्यावेळेस शासनाकडून काहीतरी आम्ही मागतो त्यावेळेस तुम्हाला सुचलं की या ठिकाणी आपण 80% जागा महिला नर्सेसला आणि 20% जागा पुरुष नर्सेसला दिल्या पाहिजे। ज्या वेळेला आमचे प्रवेश तुम्ही तर करून घेतले, आम्हाला नर्सिंगसाठी तुम्ही ऍडमिशन करून घेतलं, त्यावेळेस पैसे छापण्याचं काम, शिक्षण संस्था चालकांचं पोट भरण्याचं काम त्या महाराष्ट्र सरकारने केलं आणि आता त्यांचं पोट भरलेलं आहे म्हणून या विद्यार्थ्यांच्या पोटावरती लाटा घालण्याचं काम या ठिकाणी राज्य शासन करतंय। आजच्या या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला आमचा इशारा आहे की या विद्यार्थ्यांच्या जर जीवाला जर काही झालं, या विद्यार्थ्यांच्या जीवाची जर तुम्ही खेळलात तर याद राखा, या ठिकाणी तुमच्या सगळ्या सरकारी कार्यालयाला आम्ही लॉक ठेवतो
आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री आपण कान खोलून ऐका. या ठिकाणी हे विद्यार्थी आजचा तिसरा दिवस आहे, पाऊस पडतोय, वादळ येत आहे, तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये आमचा विद्यार्थी आमचे 3 उपोषण करते जीवाचं रान करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचे मायबाप तिकडे त्या ठिकाणी काळजीपोटी त्यांच्या मायबापांचा जीव खालीवर होतोय की आमच्या लेकरांना काही होतं का. परंतु हे भारत देशाचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे भूमिपुत्र आपल्या जीवाची पर्वा न करता या महाराष्ट्र शासनाला न्याय मागण्यासाठी इथं उभे आहेत. त्यामुळे या सरकारला आमचा इशारा आहे की जर आजच्या आज मध्ये जर प्रशासनाचा कोणी अधिकारी किंवा या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा प्रतिनिधी जर या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आला नाही, जर या विद्यार्थ्यांना न्याय दिला नाही, तर काही क्षणामध्ये आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊ आणि त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मागू. आम्ही लोकशाही पद्धतीने आमचा न्याय मागतोय, लोकशाही पद्धतीने अधिकार मागतोय, संविधानाच्या मार्गाने अधिकार मागतोय. आम्ही काही गुंड नाही, आम्ही काही टवाळके नाही, आम्ही या देशाचे भूमिपुत्र आहोत, या महाराष्ट्राचे विद्यार्थी आहोत, या देशाचं भविष्य आहोत. आम्हाला मुळात प्रश्न आहे की अशी वेळ तरी आमच्यावरती का आली असावी, याचा विचार या सरकारनं केला पाहिजे.